पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट दिली आहे। पोलीस अधीक्षक, परतवाडा प्रकरणाचे एसआयटीचे प्रमुख, काही महिला अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार या सगळ्यांसह सगळ्या अधिकाऱ्यांकडून बावनकुळेंनी परतवाड्याच्या प्रकरणाचा आढावा घेतलाय। सध्या परतवाड्याच्या प्रकरणी अनेक दावे केले जात आहेत, मात्र पोलिसांची माहिती हीच अधिकृत माहिती समजावी असंही बावनकुळेंनी सांगितलंय। तर बोंडे, नवनीत राणा, प्यारे खान यांच्यासह कुणीही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अशी सक्त ताकीद देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही, पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे। आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा एसआयटीला भरकवणे हे काम कोणी करू नये। सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे। पोलिसांचं स्टेटमेंटच मान्य धरावं, पोलिसांनी केलेली प्रेसच त्या ठिकाणी अधिकृत समजावी। राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी, त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं। विक्टीम जे आहेत त्यांनी कुठलाही भीती बाळगू नये, त्यांच्या नावाचा कुठलाही चर्चा होणार नाही, त्यांनी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी घाबरू नये। सर्व विक्टीमनी जसं आता नागपूरची एक मुलगी आली आहे तसंच सर्वांनी अमरावतीमध्ये पुढाकार घ्यावा आणि ज्या विक्टीम आहे त्यांनी जास्तीत जास्त पोलिसांना आपले बयान द्यावे, जेणेकरून असा तपास पुढे जाईल आणि खरंच त्या ठिकाणी आरोपीला कठोर शिक्षा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.